खऱ्या अर्थानं खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निमगाव नगरीमध्ये कुमार राहुल विलास पारधी आणि कुमारी जयश्री महादू गावडे हे दोन्ही तरुण सहकारी पोलीस दलामध्ये या ठिकाणी भरती झालेले आहेत. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निमगावचे माजी सरपंच आमचे आणि उपस्थित असलेले सर्व आदिवासी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक असतील, आमच्या महिला भगिनी असतील, युवक सहकारी असतील, खऱ्या अर्थानं आजचा दिवस आपल्या सर्वांच्या अभिमानाचा दिवस आहे की आपल्या ठाकरवाडी वस्तीतील आदिवासी वस्तीतील दोन तरुण, एक नाही दोन, हे पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत. मी आलेल्या राहुलला विचारलं किंवा तुम्ही किती जण होते, किती संख्या होती? जवळजवळ पावणे 2 लाख लोक विद्यार्थी त्या ठिकाणी त्या स्पर्धेला बसले होते. बघा, तुम्ही थोडासा विचार करा ही संख्या ऐकायला आपल्या छोटी वाटत असतं, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी त्या ठिकाणी आले होते. आणि आपले विद्यार्थी किती भाग्यवान आहे की आज त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. पण ते सिलेक्शन होत असताना ते काही एका दिवसात होत नाहीये. सरांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या 3-4 वर्षापासून ते सतत कष्ट घेत आहेत. आज जवळजवळ पावणे 2 लाख विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ते कष्ट घेतलेले आणि खरं नशीब या दोघांकडे बघितल्यानंतर वाटतं की खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या नशिबाने साथ दिली आई वडिलांची. की आदिवासी समाजातील यापूर्वी बरीच लोक एसआरपी मध्ये पोलीस दलामध्ये काम करीत आहेत आणि ह्या तरुणांनी आज या ठिकाणी कर्तृत्वाने आणि चांगला अभ्यास करून चांगल्या मार्काने पोलीस दलातील लेखी परीक्षा आणि सराव परीक्षा हे पास झालेले आहेत. म्हणून हे सर्व येथील तरुणांना ही कौतुकाची बाब आहे. आमच्या निमगाव ग्रामपंचायतच्या वतीने, निमगाव ग्रामस्थांच्या वतीने एक आमच्या आदिवासी भागातील, मागास भागातील एक मुलगी आणि एक मुलगा आज महाराष्ट्र पोलीस झालेले आहे. त्यांच्या आमच्या गावाला ग्रामस्थांनी निश्चितपणे कौतुक केले. एक आदिवासी भागातील 2 युवक युवती या पोलीस दलामध्ये सामील झालेले आहे. महाराष्ट्र पोलीस, शहर पोलीस मध्ये सेवेसाठी कार्यरत होणार आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या मातापित्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा या युक्तीप्रमाणे या 2 युवक युवतींनी जो या ठिकाणी संघर्ष करून पोलीस दलामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे, त्यांचं मनापासून मनापर्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. तसेच ज्या गुरुवारांनी यांचा सराव घेतला त्या अकादमीचं, त्या गुरूंचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि निमगाव ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व आप्तेष्ट नातेवाईकांच्या वतीनं पुन्हा एकदा या दोन्ही पोलीस दलात सामील झालेल्या युवक युवतींचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. या ठिकाणी सगळीकडे आनंद, उत्साह सर्वांच्या मनामध्ये जो आहे तो एकाच गोष्टीमुळे आहे. जयश्री महादू गावडे आणि राहुल विलास पारधी या दोघांची पुणे शहर पोलीसमध्ये नियुक्ती झालेली आहे. या निवड होण्यामागे त्यांचे इथून मागचे कष्ट जे आहेत, 2023 पासनं 24 आणि 25 आणि आता 2026 या 2-3 वर्षामधले जे कष्ट आहेत हे त्यांच्या यशामागचं गुपित आहे. बरेच जण गावातले म्हणत असतील की जयश्री आणि राहुल सकाळी लवकर उठतात आणि कुठे जातात आणि संध्याकाळी येतात, पण हे गायब होण्यामागचं कारण जे आहे ते आज सर्वांना दिसत आहे की पोलीस भरतीमध्ये मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षा अशा 2 परीक्षा असतात. यामध्ये लेखी परीक्षा 50 मैदानी परीक्षा 50 गुणांची असते आणि लेखी परीक्षा 100 गुणांची. इथं या पोलीस भरतीमध्ये कोणाचा वशिला किंवा कोणाची ओळख कुठेही उपयोगी येत नाही. उपयोग येते तर ते स्वतःचे कष्ट आणि केलेली मेहनत, स्वतःच्या मनातील जिद्द, चिकाटी याच्या जोरावर आपण या क्षेत्रामध्ये वाटचाल करू शकतो.
फक्त मनात इच्छा पाहिजे की मला हे करायचंय, मला ते करायचंय. आपल्याला अडीअडचणी भरपूर येतात. या अडीअडचणीवर मात करून तर आपण ज्याच ठिकाणी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत, तर आमच्या अकॅडमीमध्ये म्हणजे एसडीपी अकॅडमी व स्पोर्ट ऑप्टन क्लब यांचे सर्व समोरचे सर व मी स्वतः ही अकॅडमी 2019 साली चालू केली. तर आमचं पहिल्याच ॲडमिशन जयश्री होती. 2019 पासून जयश्री आमच्याकडे PSIचं ट्रेनिंग घेत होती, PSIचा अभ्यास करत होती. पण PSIचा अभ्यास करत असताना थोड्या अडचणी येत होत्या, परंतु ग्राउंड चांगला असल्यामुळे तिने एक निर्णय घेतला का आपण आता पोलीस भरतीकडे पण वळू. भविष्यात 100% ती PSI पण होईल. त्यासाठी एक 4 वर्षाचा कालावधी जातो. 4 वर्षानंतर तुम्ही PSI डिपार्टमेंटला देऊ शकता. फक्त MPSC मधूनच जाऊ असं काही नसतं. तर तुम्ही 4 वर्ष सर्व्हिस करूनही पुढे PSI पदाला तुम्ही HS गवसनी घालू शकता. तसंच राहुलच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर एक ॲथलेटिक्स मुलगा आहे, म्हणजे अतिशय चाणाक्ष. पहिल्या वर्षी त्याचा असा सतत राहिला होता, परंतु गेले 4 महिने बघितलं मी त्याला सतत तो ग्राउंड असू द्या किंवा आपल्या अकॅडमीमध्ये असू द्या, तो व्यवस्थित अभ्यास करत होता. त्याचं ते यश आम्ही बघत होतो का 100% याला यश. मध्ये ज्यावेळेला सुरुवातीला अगदी फार जुन्या काळी शाळा या ठिकाणी होती, त्यावेळेला नाईट स्कूल म्हणून या ठिकाणी माझी नेमणूक झाली होती. आणि तेव्हापासून या दोन्ही उमेदवारांचे पालक हे रात्रीच्या शाळेला यायचे, आनंद वाटायचा. आणि यापुढं ही मुलं माझे विद्यार्थी, ही दोन्ही मुलं माझे विद्यार्थी हे पोलीस दलामध्ये भरती झाले, खरोखर फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तो त्या वस्तीला अभिमान आहे, तेवढा आमच्या या ग्रामस्थांना मलाही अभिमान आहे. त्यांचं भावी जीवन सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं, त्यांच्या हातून समाजाची आणि त्यांच्या आईवडिलांची सर्वांची सेवा घडो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भाविक जीवनामध्ये भरभराटून अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.